नाशिक हायवेवर मुंबई आणि पुण्याला जोडणारा महत्त्वाचा पूल म्हणजे कोपरी पूल। कोपरी पुलाकडून मुंबईच्या दिशेला आणि पुढे नाशिकच्या दिशेला हायवे भव्य चौपदरी आहे, मात्र पूल अजूनही दुपदरीच आहे। त्यामुळे इथं नेहमीच वाहतूक कोंडी होते। मुंबई आणि ठाणेला जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे। पण या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना सध्या दिसत आहे आणि त्याचं मूळ कारण आहे ठाणे रेल्वे स्टेशनवरती जो ब्रिज आहे, जो अनेक वर्षापूर्वीचा ब्रिज आहे, तो निमुळत होत गेलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। आता आपण त्याच रस्त्यावर उभे आहोत, एका ब्रिजवरती उभे, तुम्ही बघू शकता खाली किती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। सकाळी मुंबईकडे जाताना वाहतूक कोंडी होते, तर संध्याकाळी जेव्हा चाकरमणी किंवा मग अधिकारी लोक, ऑफिसर्स लोक जेव्हा घरी यायला निघतात तेव्हा अशा प्रकारे वाहतूक कोंडी होताना दिसत आहे। तुम्ही बघू शकता प्रचंड अशी वाहतूक कोंडी आहे। ठाण्याकडनं मुंबईकडे जाणारा हा रस्ता आहे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, महत्त्वाचा रस्ता आहे। ह्यालाच पुढे मग मुंबई नाशिक असो, मुंबई नाशिक असो, मुंबई अहमदाबाद असो, मुंबई घोडबंदर असो, मुंबई कल्याण असो, असे रस्ते जॉईंट होतात। घोडबंदर रस्ता महत्त्वाचा जॉईन झालेला आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहतूक कोंडी होण्याचं मागचं कारण आहे की ह्याच्या पुढे म्हणजे घोडबंदर परिसरामध्ये मोठमोठे ब्रिजेस आहेत, 4 ब्रिज केलेले आहेत, ते 8 पदरी आहेत। पण नंतर मात्र हा एक पॅच आहे, तो पॅच हा फक्त 4 पदरीचा पॅच आहे आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते। म्हणजे मुंबईकडनं येणारे रस्ते सुरळीत आहेत आणि इथे आल्यानंतर पुन्हा जाम होऊन जातात। तर ठाण्याकडून येताना त्या पॅचवरती आल्यानंतर म्हणजे जो रेल्वे पूल आहे त्या पॅचवरती आल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। घोडबंदरवरून येताना 8 पदरी रस्ते सुरू होतात आणि नंतर नितीन कंपनी किंवा तीनाथ नाका क्रॉस केल्यानंतर जेव्हा ब्रिज लागतो नॅन्साना कॉलेजजवळ, रेल्वे जो ब्रिज आहे तो पूर्ण निमुळता होतो, तो 4 पदरी होतो। त्यामुळे 8 पदऱ्यांची जी वाहनं आहेत ते 4 पदरावरून जातात, त्यामुळे अशा प्रकारे वाहतूक कोंडी होते। सकाळी चाकरमणी जेव्हा घरातून निघतो तेव्हा त्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आणि नंतर जेव्हा तो कामावरून येतो, ठाण्यात जेव्हा घुसतो तेव्हा अशा प्रकारे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। जो रस्ता 5 मिनिटाचा आहे त्यासाठी जवळपास अर्धा तास, 1 तास चाकरमान्याने अशा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। या संदर्भात अनेक नेत्यांनी आवाज उचललेला आहे, अनेक लोकांनी मुख्यमंत्र्यांना तक्रार दिलेल्या आहेत आणि आता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत MMRDला का लवकर हे काम सुरू करावं। रेल्वेच्या ज्या काही परवानग्या आहेत त्या लवकर घ्याव्या, जे संत गतीने काम सुरू आहे ते जलद गतीने करावं आणि जो 4 पदरी पूल आहे त्याचं रुंदीकरण करून त्याचं 8 पदरीमध्ये रूपांतर करावं। त्याचबरोबर हा जो रेल्वेचा ब्रिज आहे हा धोकादायक आहे। गेली 60 ते 62 वर्ष जुना हा ब्रिज आहे, त्याला काही ठिकाणी तडे गेलेले आहेत। त्यामुळे ह्या ब्रिजची दुरुस्ती होणे किंवा मग तो ब्रिज सुधारून 4 पदऱ्याहून 8 पदरी करणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। आता ठाणेकर असो किंवा मुंबईकर असो ह्या आदेशाचं वाट बघत आहेत की ह्या आदेशानंतर MMRD असो किंवा संबंधित अधिकारी असो, संबंधित प्रशासन असो कशा प्रकारे काम करतं। कारण की खरंच ठाणेकर आणि मुंबईकरांसाठी ही वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरलेली आहे। आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर काय होतं याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे। मनीषसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।